नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत आपला किचन टूर। तर किचन टूर बघण्यास अगोदर मी तुम्हाला सांगते की आता आमच्या घरी जरासे आम्ही बदलाव करून घेतले आहे। किचनमध्ये साधारणतः आम्ही थोडंसं करून घेतलं आहे, तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि सांगणारच आहे। तर बघूया आपला किचन टूर। तर इकडे आपला आहे फ्रीज, जो आमचा खूप दिवस अगोदरच घेतलेला हा आमचा फ्रीज आहे। इथे आहे आमचं देवघर। तर इथे बघू शकता, इथे देवघर आहे आणि त्याच्याच वरती आपण हा एक असा रॅक लावलेला आहे, ज्याच्यावर आपले सगळे डेली यूजचे जे तांब्या वगैरे ताटा वगैरे जेही असतं ते सर्व लावलेलं आहे। इकडे आपण मिक्सर ठेवण्यासाठी एक छोटासा टेबल ठेवला आहे आणि इथे आहे आपला मोठासा असा रॅक। हे आपण आत्ताच बनवून घेतलं आहे आणि इथे आपले सगळे डब्बे बसले आहे। इथे मिरची मसाल्याचेही काही डब्बे आहेत ते वर आहे आणि इथे आपले काही डाळींचे डब्बे वगैरे सर्व काही गोष्टी इथे आपल्या छानपैकी बसलेल्या आहे। आणि हा रॅक अतिशय मोठा आहे आणि हा म्हणजे एवढा स्पेस आहे की ह्याच्यावर आपण सर्व सामान आरामात ठेवू शकतो, एवढा असा ह्याला स्पेस आहे। आणि इकडे आहे हा आपला किचन ओटा। तर इथे किचन ओटा आपण नवीन करून घेतला आहे। बघू शकता, हा मार्बलचा असा न्यू आणि एकदम गुडवाला किचन ओटा आहे। बघू शकता किचन ओटाचा जो आहे इथे असा आहे। तर हा जो बनवला आहे तो मार्बलचा बनवला आहे, त्याला असं काठ बनवून घेतले आहे आणि आता पूर्ण घर असं क्लीन केलं, कारण की जेव्हा ते केलं तेव्हा खूप धूळ झाली होती। तर मी तुम्हाला दाखवते। तर हा आहे आपला इंडक्शन कुकटॉप। तर हा आत्ताच घेतला, अल्फ्रा रेड आहे आणि इथे आपले सर्व तेलाचं, साखरेचे डबे, मिठाचा डब्बा, जे डेली यूजचे गोष्टी असतात नेसेसरी आहे ते ठेवले आहे। इकडे थोडेफारसे असे डबे आणि इथे आपण गॅससुद्धा ठेवला आहे। तर इथे बघू शकता आणि इकडे बेसिंगच्या वरती आपण अशा प्रकारचा एक छोटासा हे करून घेतला आहे। असं दोन हे केले आहे ज्याच्यावर आपण छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकतो। तर इथे आपण काही ग्लासेस ठेवले आहे जे आपण सतत वापरत असतो व इथे घेतले आहे आपण थोडेसे कप, 2-3 कप जे डेली यूजसाठी असतात आणि ते घेतले आहे आपण वाट्या ज्या ठेवल्या आहे। आणि ते वरती थोडेसे असे नेसेसरी असणारे गोष्टी आहे, जसं की असं शो वगैरे म्हणून असे ठेवलेल्या गोष्टी। आणि इकडे वरती सगळे असे लागणारे ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या आहे। अशा प्रकारे आपला हा किचन आहे आणि किचनची इथे वरती लावलेली आहे टाईल्स। फक्त जेवढं किचनचा एरिया आहे तेवढीच आपण टाईल्स लावलेली आहे, इथे बघू शकता। आणि हे आहे दही, ह्याची आपण रेसिपी टाकलेलीच आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे बघू शकता अशा प्रकारे आहे। इकडे आपण पिठाचा डब्बा इथे ठेवले आहे, आपले कांदा वगैरे जे नेसेसरी असतं ते ठेवलं आहे। इथे ठेवले आहे आपण भारत गॅसची टाकी, जी अशी टाईपमध्ये जाते। इकडे आपले जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या। तर इकडे साधारणतः मी तुम्हाला ह्या रॅकचं थोडंसं सांगते। मे बी हा जो वरचा स्पेस आहे त्याच्यावर आपण हायटर गोष्टी आरामात ठेवू शकतो। त्याच्या पुढे कसं केलेलं आहे, खालचे मोठे छोटे असं थोडं कमी करत गेलो आहे। तर इथे बघू शकता, इथे वरती अशा प्रकारे काही डबे ठेवले आहे, जे डबे एकदम नीट राहील आणि एकदम असं, आणि ते चॉकनी असं मारलं आहे कारण की मुंग्या न होऊ म्हणून। आणि ही एक टिप आहे की घरी असं चॉक वगैरे मारूनच ठेवायचं, जेणेकरून हे नाही होणार। आणि इकडे आपला हा किचन रॅक तो खूप जुनाच आहे म्हणजे बरं का, तर हा अगोदरपासूनच आहे। आणि हे आमचं देवघर। तर अशा प्रकारे हा आमचा किचनचा टूर आहे। आणि आमचा किचनचा टूर जास्त मोठा नाही आहे, कारण की आपलं किचनसुद्धा ही छोटा आहे, तर त्यामुळे किचन टूर ही सुद्धा छोटा आहे। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि कॉमेंटमध्ये सांगा पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असायला पाहिजे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।